आज या ठिकाणी जे मुंडवा रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता त्यामध्ये जे लोक बाधित होत आहेत तर त्या नागरिकांकडनं मला निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की डेव्हलपमेंट व्हावी पण जेणेकरून त्या ठिकाणी कमी नुकसान नागरिकांचं व्हावं आणि तो रस्ता व्हावा। तर नागरिकांचा त्या रस्ता करण्यासाठी विरोध बिलकुल नाही आहे, परंतु सर्वसामान्य जर त्या ठिकाणी 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या जर लोक राहत असतील तर त्यांचा पण विचार महानगरपालिकेने त्या ठिकाणी करायला हवा, कारण अचानक त्या ठिकाणी कारवाई येते आणि नागरिक त्या भीतीपोटी आता एक भयभीत झालेले नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण हे चुकीचं आहे। कमिशनर साहेबांनी पण त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे, तर त्या परिसरामध्ये फार जुनी लोक राहत आहेत आणि जर एखाद्या बिल्डरच्यासाठी जर आपण हा रस्ता इतक्या घाई गडबडीमध्ये जर करत असेल तर सर्वसामान्यांचा पण विचार महानगरपालिकेने त्या ठिकाणी कमिशनरांनी करावा। मी कमिशनर साहेबांना विनंती करते, कारण पुणा स्टेशनच्या समोरचा आज रेल्वे स्टेशनच्या समोरचा जर रोड पाहिला तर आज 24 मीटरचा रोड आहे। म्हणजे एवढं मोठं जर पुणा स्टेशन त्या ठिकाणी सर्व म्हणजे राज्यातलं नागरिक त्या ठिकाणी येत आहेत आणि आज मुंडवा स्टेशन पाहायला गेलं तर एक छोटंसं स्टेशन आहे आणि जर त्या स्टेशनला जाण्यासाठी पॅरलर 9 रस्ते त्या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत आणि हा 10वा रस्ता आहे। म्हणजे एका स्टेशनला जाण्यासाठी जर 10 रस्ते असतील तर सगळे 24 मीटरचे रस्ते असताना हाच रस्ता 30 मीटरचा का करायचा आहे, याचं मागे बी काही लॉजिक आहे, हेही आम्हाला कमिशनर साहेबांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी सांगावं। कारण जर सगळे 24 मीटरचे तर हा पण 24 मीटरचाच करावा अशी आमची त्या ठिकाणी मागणी असणार आहे। आणि तो रोड करताना आमच्या तिथं राहणाऱ्या नागरिकांना काही त्रास होऊ नये असंच आपण महानगरपालिकेने पाऊल उचलावं। आम्ही नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहणार आहोत। आम्हाला डेव्हलपमेंट ती करायचीच आहे, परंतु नागरिकांना त्रास देऊन करायची नाही आहे आणि त्या ठिकाणी रस्ता होईल परंतु 24 मीटरचाच होईल असं मी या ठिकाणी नागरिकांना शब्द देते। आणि खरंच नागरिक त्या ठिकाणी भयभीत आहेत, त्यांना मी एक आधार देते की बाबा त्या ठिकाणी आम्ही तुमचं घरं तोडणार नाही, जेणेकरून 50% नुकसान ते सहन करायला तयार आहेत, परंतु 100% त्या ठिकाणी जर नुकसान होत असेल तर त्या नागरिकांच्या पाठीशी आपल्या भागातले आमदार आहेत चेतन पाटील, आम्ही 4ही नगरसेवक आहोत आणि त्या आवश्यकता जर नसेल त्या रस्त्याची 30 मीटरची तर आम्ही 24 मीटर तो रस्ता करू असं मी आश्वासन